गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. परीक्षिताचे गर्भात रक्षण हाच माझा विषय आहे. श्रीमद भागवत प्रथम स्कंध अध्याय 8 मधील 9वा श्लोक आहे. उत्तरोवाच पाहि पाहि महायोगीन देव देव जगत्पते नान्यंत्वदभयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम. असा श्लोक आहे. युधिष्ठिर राजाने उत्तम सामुग्री ब्राह्मणांद्वारे युधिष्ठिरांकडून 3 अश्वमेध यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिराचे यश दशदिशात पसरले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण तिथून निघाले. आधी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला आणि तिथून ते निघाले. निघते समयी श्रीकृष्णाचा मोठा सत्कार केला. श्रीकृष्ण सात्यकी व उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी सगळेजण निघाले. त्याच वेळी श्रीकृष्णाच्या असं लक्षात आलं की कोणतरी धावत पळत येत आहे. त्यांची काहीतरी अडचण आहे. कुठल्या तरी संकटात सापडलेली दिसते व्यक्ती. म्हणून भयाने विव्हळ झालेली उत्तरा समोरून पळत येत होती हे श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. आणि जगदीश्वरा माझे रक्षण करा, जगदीश्वरा माझे रक्षण करा नमस्कार करून सांगत होती. मला अभयदान कोण देणार तुमच्याशिवाय, तुम्हीच देणार. तर तुम्ही माझ्या गर्भाचे रक्षण करा. असं सांगताना तप्त लोहाचा बाण तिच्याकडे येताना दिसला. माझा गर्भ वाचवा. हे ऐकून श्रीकृष्णाच्या लक्षात आले पांडवांचा वंश निर्बीज करण्याकरिता अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आहे. श्रीकृष्ण दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणत होते. त्यांच्या लगेच लक्षात आलं की हे कोण करतंय, तर अश्वत्थामा करतो. आणि तो बाण पांडवांच्या रोखाने येत होता. भक्तवत्सल श्रीकृष्णाने ही आपत्ती जाणून घेतली आणि आपल्या सुदर्शन चक्राने सर्वांचे रक्षण केले. सर्वांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीकृष्णाने उत्तरेच्या गर्भातील पांडवांचा वंशज आपल्या मायेने झाकून ठेवला. अशी ही माया अनेक संकटाच्या वेळी धावत येणारे, मदत करणारे असे हे श्रीकृष्ण. तेव्हासुद्धा उत्तरेला श्रीकृष्णाने मदत केली. नंतर ब्रह्मास्त्राच्या तेजापासून आपल्या पुत्राचे रक्षण करणाऱ्या श्रीकृष्णाची कुंतीने स्तुती केली व नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर कुंती म्हणाली, देवा तू अनेक आपत्तीमधून सोडवले आहेस. आमच्यासारख्यावर विपत्ती येऊ देत का बरं, असं ती म्हणाली. कारण विपत्ती आल्यानंतर परमेश्वराचं सतत स्मरण होतं. तसं तुझं स्मरण आम्हाला सतत निरंतर माझ्या मुखामध्ये राहू दे, म्हणून विपत्ती येऊ दे असं कुंतीने सांगितलं. आणि तुझे त्या वेळेस तरी आम्हाला तुझे दर्शन होईल आणि आम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ. विपदाः सन्तु नः शश्वतत्र यत्र जगद्गुरु भवतो दर्शन यत्स्याद् पुनर्भव दर्शन मम. असा हा श्लोक कुंतीने म्हटलेला आहे की या आपत्तीच्या वेळी, विपत्तीच्या वेळी जेव्हा संकट येईल अशा वेळी तुझं स्मरण मात्र केल्यानंतर तू आम्हाला दर्शन देतो. अशी विपत्ती येऊ दे. कोण बरं असं विपत्ती मागेल, तर कुंतीने मागितली. कुंती म्हणाली, माझ्या अंतःकरणातील स्वजनाविषयी स्नेहपाश तोडून टाक आणि गंगेचा ओघ जसा समुद्रात पडतो तशी बुद्धी
तुझ्यावर निरंतर राहू देत. सतत जी गंगेचा ओघ समुद्रामध्ये जात असतो, धारा समुद्रामध्ये जात असते, तशी बुद्धी निरंतर तुझ्यावर राहू देत. श्रीकृष्ण हळूच हसले, मंदस्मित केलं. कुंतीच्या हे लक्षात आलं की श्रीकृष्ण जाणून घेणारा होता, मनातील गोष्टी ओळखणारा होता, म्हणूनच मंदस्मित केलं. आणि युधिष्ठिराने कृष्णाला थांबवलं. तर युधिष्ठिर म्हणाले श्रीकृष्णाला, आपण परमशांत आहात, मोक्षाचे अधिपती आहात, तर या निमित्ताने आम्ही तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. येणाऱ्या विपत्तीपासून आम्हाला अनेक वेळेस तुम्ही वाचवलेले आहे, तर असे अनेक वेळा तुमचं दर्शन आम्हाला घडू दे, तुमचा सहवास आम्हाला घडू दे. अशा प्रकारे उत्तरेच्या गर्भातील रक्षण श्रीकृष्णाने केलेलं होतं तेव्हा. आणि अशी ही उत्तरो उवाच म्हणून ही कथा आहे. आणि गर्भातील रक्षण कसं श्रीकृष्णा केलेलं आहे, संकटाच्या वेळी कसा धावून गेलेला आहे, हे भगवान श्रीकृष्णाचं उत्तम उदाहरण आहे. म्हणून संकटाच्या वेळी, विपत्तीच्या वेळी, अडचणीच्या वेळी जर आपण श्रीकृष्णाचं स्मरण केलं तर निश्चितच श्रीकृष्ण हा धावून येतो. पण ते मनापासून करा. कुठलीही गोष्ट करताना आपण मनापासून करायची. आणि या कथेच्या निमित्ताने आज मी इथं कथा संपवते. नमस्कार करते. श्रीकृष्ण शरणम मम. नमस्कार. पुढच्या वेळेस आपण वेगळी कथा पाहूया. नमस्कार.